बीड शहरातून जाणारा हा रस्ता आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211। पावसाळ्यापूर्वी धुळे सोलापूर या महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलं, मात्र मुसळधार पावसानं या रस्त्याला आता असं तळ्याचं स्वरूप आलंय। नगरपालिकेकडून शहरातल्या नाल्यांची सफाई न केल्यानं रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि त्यामुळे हे खड्डे उघडे पडण्यास सुरुवात झाली। या सगळ्याचा नाहक त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागतोय। मोटरसायकल रिंग खड्यामध्ये गेले ना तर रिंगा सुद्धा प्रॉब्लेम होतो ना, त्याच्यामुळे समजा माणूस कधी पडन ह्याचा अंदाजच लागत नाही त्या खड्यामुळे। समजा गाडीचं सोडा पण माणसाचे मनके चालले त्याने, अजून काय कमरेचे मनके मानेचे मनके हे सुद्धा खराब व्हायला लागले, रस्ताच राहिलेला नाही। अंदाज न आल्यानं खड्ड्यात पडून 47 जण जखमी झाले तर 3 दुचाकी स्वारांना आपला जीव गमवावा लागलाय। त्या दिवशी पाऊस झाला, खूप खड्डे पडलेले आणि गाडी चालवताना मी त्या दिवशी शाळेतून जाताना वापस घरी गेलो, मला जाताच आलं नाही। खड्ड्यामुळे खूप त्रास होतो आम्हाला, मोठे मोठे वाहनं जातात खड्ड्यामुळे, अशा प्रकारचा त्रास द्यावा। काही अपघात झालेले आहेत का? ह्या रोडवर सारखेच अपघात होत असतो। या महामार्गावर 5 किलोमीटर अंतरामध्ये 200हून अधिक खड्डे पडून देखील प्रशासनानं डोळे झाक केली आहे। आणखी किती प्रवाशांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा प्रश्न संतप्त नागरिक विचारतायत। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।